श्रोता म्हणून कीर्तन श्रवण केलं आणि त्या श्रवणानं मुक्त अवस्था प्राप्त झाली. सिद्धोस्मी अनुग्रहीतोस्मी. कीर्तन हे विनोदाचं साधन म्हणून कीर्तनाला येत जाऊ नका. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन आहे म्हणून कीर्तनाला कधीच मुळीच येत जाऊ नका. कीर्तनकार हसविल, विनोद करील, मनोरंजन करील, हे साधन त्या करता नाही. कीर्तन ही साधना देवाच्या प्राप्ती करता आहे. म्हणून या व्यासपीठाची मर्यादा सांगत असताना आमच्या एकनाथ महाराजांनी सांगितलं की या व्यासपीठावरून भक्ती ज्ञान विरहित गोष्टी, इथं बघा तुम्ही, इथं अंडरलाईन करून ठेवा, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या. आता यामध्ये सगळं आलं. इतरांना करावं म्हणजे भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनामध्ये हे आहे, कीर्तन हे आत्मकल्याणाचं साधन आहे. कीर्तन हे समाजाच्या कल्याणाचं साधन आहे. म्हणून कीर्तन शुकाचार्याने केलं. कीर्तनामध्ये देव नृत्य करतो म्हणजे साधी गोष्ट नाही. नामदेव कीर्तन करीन, पुढे देव नाचे पांडुरंग. पर देवाला एवढं तर भान असावं आपण देव आहोत. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर गळतो म्हणजे ही साधी गोष्ट आहे का? कीर्तन आहे ना. नामदेव महाराज कीर्तन करतायत आणि नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये देवाचा पितांबर गळतो. कीर्तनाचा एक महिमा आहे. कीर्तन ही एक भक्ती आहे, श्रवण ही एक भक्ती आहे. 9 प्रकारच्या भक्ती आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती आणि एक तिसरी भक्ती आहे स्मरण भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9 गोष्टीवरच मला बोलायचंय थोडस. कारण अभंग भक्तीचं महात्म्य सांगणारा निवडलेला आहे. 2